आहे. आनंद कृषी टेक्नॉलॉजीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आज आलेलो आहे आपला माझा स्वतःचा वैयक्तिक आपला तुरीचा प्लॉट आहे. आपण 4 एकरावरती चारू ह्या तुरीची लागवड आपण केलेली आहे मित्रांनो, अंकुरची चारू. तर मित्रांनो, ही आपल्या प्लॉटचा आता 65 दिवसाचा प्लॉट झालेला आहे आणि ह्याच्यात 2 छाटण्या आपण केलेल्या आहेत. 2 छाटण्यामध्ये ह्याची मस्त वाढ झालेली आहे आणि ह्या 2 छाटण्या केल्यानंतर आपल्याला 2 फवारणी पण केलेल्या आहेत छाटणी केल्यानंतर. आणि त्याच्यामध्ये आपण पहिली स्प्रेमध्ये आपण 1919 एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक आणि एक चमत्कार नावाचं टॉनिक आपण घेतलं होतं घरडा केमिकलचं. तर ते नवीन ब्रँचेस काढायचं काम करतं. तर मित्रांनो, आपल्याला त्याच्यामध्ये चमत्कारचा आणि 12 इतका मस्त रिझल्ट आलेला आहे. तर आपल्या झाडामध्ये खूप ब्रँचेस वाढलेले आहेत. आणि मित्रांनो, ब्रँचेसचं महत्त्व म्हणजे कसं आहे की जेवढं तुमचे जास्त ब्रँचेस, एक शिवडी झाड झालेलं नाही पाहिजेत. जेवढे तुमचे जास्त ब्रँचेस तेवढं तुम्हाला माल जास्त. तर त्या छाटणीचा फायदा आपल्याला खूप झालेला आहे. तर आता आपण तिसरी छाटणी ह्याची 13 तारखेला आपण करणार आहे. आणखी एक 10 दिवसांनी ह्याची छाटणी करणार आहोत आपण. आणि ती तिसरी छाटणी केल्यानंतर हा 7 फुटाचं अंतर ठेवलं आपण. 2 बेडमधलं अंतर 7 आहे आणि 2 रोपांमधलं अंतर 6 फूट आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता की 7 फूट अंतर जुळायला फक्त एक 4 फुटाचं अंतरमध्ये बाकी आहे. आणि आणखी हे 150 दिवस राहणारी व्हरायटी आहे. 150 दिवस 5 महिन्याची व्हरायटी आहे. तर 5 महिन्यामध्ये हे खूप प्रशस्त होणार आहे असं मला वाटतं. कारण याची कॅनोपी आणि याची वाढ पाहून लोक मला म्हणत होते की माळाच्या रानामध्ये एवढं तुम्ही अंतर ठेवू नका. तर मित्रांनो, आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण पिकांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण पिकाचं उत्पादन वाढवलं पाहिजेत. तरी सगळ्या माझ्या तरुण मित्रांना माझी कळकळीची विनंती आहे की मित्रांनो, तुम्ही पारंपरिक शेती करू नका. नवीन प्रयोग शेतीमध्ये करत जावा. नवीन प्रयोग केल्यानंतर तुम्हाला 100% उत्पादन वाढणारच, त्याच्यामध्ये दुमत नाही. कारण शेतकरी मित्रांनो, मी पण एक नवीन आणि यंग शेतकरी आहे. त्याच्यामुळे मी पण आता माझ्याकडे एक बाजूचा प्लॉट आहे 1.5 एकराचा. तुर्की या वाहनाची लागवड केलेली आहे. 3 ते 3.5 फुटाचं कणीस आहे. 40 क्विंटलचा उतार येतो. आपल्या सरासरी बाजरीमध्ये 15 क्विंटलचा उतार येतो. तर मला तुम्ही सांगा ना, 40 क्विंटलचा उतार म्हणजे दुप्पट झालं ना. तर आपलं उत्पादन वाढते. आपल्याला काय करायचं आहे, आपले पारंपरिक जी आपण पहिली शेती करतो, वडिलांनी केली, शेती परवडत नाही, शेती परवडणार. 100% शेती परवडते. फक्त व्यवस्थित तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजी आपण जर केली तर 100% शेती नफ्यात आहे. तर तुम्ही पण मित्रांनो, मी आता ह्या तुरीचं पण व्हिडिओ तुम्हाला 2-3 टाकल की बाबा मी 7 फूट अंतर ठेवले की मी बरोबर आहे किंवा चुकीचं आहे. मी तुम्हाला आपल्याला लक्षातच येईल ना मित्रांनो. आता हार्वेस्टिंग करतानाच्या वेळेचा पण मी तुम्हाला व्हिडिओ टाकतो मित्रांनो, की त्याच्यामध्ये पण आपल्याला समजून येईल की बाबा 7 फूट अंतर, किती फूट अंतर ठेवलं पाहिजे आणि कुठल्या रानात किती फूट ठेवलं पाहिजे. आता मी प्रायोगिक तत्वावरती 7 फूट ठेवलं आहे, पण मला असं वाटतं की हे अंतर माझं चुकणार नाही. कारण व्हेंटिलेशन चांगलं होतं त्याच्यामध्ये. व्हेंटिलेशन चांगलं झाल्यानंतर त्याची चूड पण चांगली होती. आणि त्याच्यामध्ये आपण 1-2-3 फवारणी घेतलं तर त्याला कीड लागून द्यायची नाही. तरी आपण हळूहळू व्हिडिओ टाकत जाऊ, तुम्हाला हळूहळू माहिती देत जाईल. तरी आपण हा प्लॉट पाहू शकता. 3-4 एकराचा हा प्लॉट आहे आणि एकदम मस्त झालेला आहे. तरी तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये अजून झाल्यानंतर कसं त्याचं वाढ कशी झालेली आहे आणि त्याचं कॅनॉपी कशी राहिली आहे, कळेमध्ये कुठले स्प्रे घ्यायचे, आळीसाठी कुठले स्प्रे घ्यायचे, हे मी तुम्हाला टायमिंग सांगत आहे. धन्यवाद.